मुंबईकरांना हा जो फुटपाथ आहे तो तुमच्यासाठी नाही आहे. तुम्हाला चालायला रस्त्यावरती जावं लागेल, कारण आता फुटपाथ वरती एस्पिरेशनल टॉयलेट्स उभे केले आहेत. साऊथ मुंबईतील एका प्रकल्पाचा वाद, जिथे सुविधा देण्याच्या नावाखाली फुटपाथ व्यापलं गेलं आहे, कारण कोट्यवधीच्या खर्चावर प्रश्न सुद्धा उभे राहिले आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने तब्बल 20 कोटींच्या निधीतून 14 एस्पिरेशनल टॉयलेट बांधण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यापैकी एक प्रकल्प कालाघोडा परिसरात लाईन गेटच्या अपोजिट जे फुटपाथ आहे तिथे एक टॉयलेट बांधण्याचं काम सुरू आहे. तिथे अगोदर एक छोटं टॉयलेट होतं, पण त्याच्यामुळे लोकांना त्रास नाही होत होता, कारण ते फुटपाथ कव्हर केलं नव्हतं. पण आता जे टॉयलेट बांधलं गेलं आहे त्याने पूर्णच फुटपाथ कव्हर केला गेला आहे. त्याच्यामुळे लोकांना चालायला त्रास होत आहे आणि त्यामुळेच लोकांना फुटपाथवर सोडून रस्त्यांवर गाड्यांच्या मध्ये चालावं लागेल आणि जेणेकरून अपघाताला थेट निमंत्रण आहे. कोर्टाने स्पष्ट सांगितले आहे की फुटपाथ नेहमी मोकळा असायला पाहिजे, पण इथे सरासर नियम मोडले जात आहे. आणि तुम्हाला सांगू तर या प्रकल्पाचा, या टॉयलेटचा जो खर्च आहे तो आहे 1.70 करोड. 1.70 करोड, ते पण टॉयलेट साठी. हे योग्य आहे का? ए वॉर्ड मध्ये सरकारी शाळा बंद पडल्या आहेत, शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा नाही आहेत, रस्त्यांवरती खड्डे आहेत आणि इथे एका टॉयलेट साठी 1.70 करोड खर्च केले जात आहेत. फुटपाथवर चालणं हा मुंबईकरांचा हक्क आहे, पण इथे सुविधाच्या नावाखाली जर फुटपाथ अडवला जात असेल तर थेट जनतेच्या हक्कावर आघात घालणार आहे. तुम्हाला काय वाटतं, टॉयलेट वरती 1.70 करोड योग्य आहे की नाही, की हा पण एक स्कॅम आहे? तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा.